नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. मुळातच आज आपण आलोय डाळिंबाच्या गावामध्ये, जे की आजनाळे गाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. जी सोलापूर जिल्ह्याला प्रसिद्धी भेटली ह्या गावामुळे भेटली. का? तर ह्या गावातील असे शेतकरी आहेत की जे गेल्या कित्येक वर्षापासून डाळिंबामध्ये आजपर्यंत विक्रमी उत्पादन घेत आले. आणि ह्या गावातील डाळिंबामुळे आज सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपल्या देशामध्ये असेल, की डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध आहे. मुळातच आज अशा आपण गावामध्ये आलोय. येथील शेतकरी हजारो लाखो रुपये खते, बी बियाणे, औषधे मातीत घालून आयुष्याशी जुगार खेळत आले. कसे तर एकंदरीत हे प्रति एकरी नाही म्हटलं तर डाळिंबाचं उत्पादन घेण्यासाठी साधारण 2.5-3 लाख रुपये इतका खर्च येत असतो. आणि एकंदरीतच पीक पूर्णपणे आपल्या हातामध्ये येईपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, अवकाळी असेल, गारपीट असेल किंवा मार्केटमधील अस्थिरता असेल किंवा सरकारचं बदलतं आयात निर्यात धोरण असेल, अशा कित्येक संकटांना तोंड देत आज हे लाल सोनं शेतकरी बांधव पिकवत आहेत. आणि आज अशाच आपण एका शेतकऱ्याच्या बांधावरती आलोय, जे की भूषण एलपले म्हणून आहेत, आजनाळे गावामधील आहेत. साधारण 2.25 एकर क्षेत्रावरती 800 झाडांची लागवड केली. 1 जानेवारी 2026 इत्रेल आहे. आणि आजचं हे जे फळ आहे साधारण प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तर 150+ फळ इतकं सेटिंग गेलं. आणि एकंदरीतच सरांची आपण आता खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत देखील घेतली आहे. आणि मुलाखत पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा चॅनल पेजला भेट देऊ शकता. आणि एकंदरीतच ह्या भागाचं सध्या नाही म्हटलं तर साधारण 2.25 एकर क्षेत्रामधून त्यांना 20 टनाचं एवढं उत्पादन अपेक्षा आहे. आणि मार्केटचं जर पाहायला गेलं तर सध्या चालवला मार्केट साधारण 120 रुपयेपासून ते 160 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. आणि एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीने आपण सरांची मुलाखत घेतली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करा.